8 ऑगस्ट रोजी अमित शाह हे मुंबईत आले. ते पार्लमेंटला आले नाही. आम्ही पार्लमेंटला होतो, त्यांची वाट पाहतो. पार्लमेंटला आले नाही. ते मुंबईत आले आणि त्यांनी फोर्टच्या शारदा सदन इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर एका कंपनीचं उद्घाटन केलं. नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NUCFDC. आणि ही जी कंपनी आहे ही यापुढे ज्या अर्बन बँका आहेत, ज्याला नागरी बँका म्हणतो, नागरी सहकारी बँका, त्याची अंब्रेला ऑर्गनायझेशन म्हणजे प्रमुख म्हणून काम करणार असल्याची त्यांनी घोषणा केली. याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्रातील शेकडो कोऑपरेटिव्ह क्षेत्रातील अर्बन बँकांना बसणार आणि महाराष्ट्रातल्या बँका ताब्यात घ्याव्यात, आपल्या नियंत्रणाखाली याव्यात किंवा बंद पडाव्यात, यासाठी त्यांनी नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अमेंडमेंट बिल 2026 पार्लमेंटला आणलं. दुसऱ्या दिवशी लगेच 9 ऑगस्टला मंजूर करून घेतलं. आश्चर्य असं आहे, जे गृहस्थ सहकार मंत्री 8 ऑगस्टला या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीच्या उद्घाटनाला येतात, जी नागरी सहकारी बँकांची अर्बन अंब्रेला ऑर्गनायझेशन आहे, पण ते बिल मंजूर होत असताना ते संसदेमध्ये आले नाही, ताबा घेतला. मुळात हा इतका मोठा निर्णय घेताना महाराष्ट्र हे सहकार चळवळीतलं अग्रगण्य राज्य आहे. सहकार चळवळीची मुहूर्तमेढ ही महाराष्ट्रातून झाली आहे. महाराष्ट्रातल्या बँकिंग क्षेत्रातल्या, सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या कोणाशीही मतं त्यांनी समजून घेतली नाहीत. या सगळ्याचा महाराष्ट्राच्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांवरती काय परिणाम होईल? मुळात ही जी बँक आहे, ही कंपनी आहे, ही नॉन फायनान्स म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी आहे. ज्या कंपनीला अंब्रेला ऑर्गनायझेशन केलं आहे त्यांचा बँकिंग आणि सहकारी खात्याशी काही संबंध नाही आहे. तरीही महाराष्ट्रातल्या नागरी बँकांचं नेतृत्व अमित शहा यांनी त्यांनी स्थापन केलेल्या एका बँकेकडे दिलेलं आहे. आणि ही जी प्रॉपर्टी आहे शारदा सदनची, ही जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी तिथे ऑलरेडी एक ऑफिस आहे आणि ते ऑफिससुद्धा आमच्या महाराष्ट्रातल्या नागरी सहकारी बँकेसंदर्भातलं आहे. आणि या बँकेला अनेक बँकांकडून येणार आहे. त्याच्यामधली एक महत्त्वाची बँक गुजरातमधली माधवपुरा कोऑपरेटिव्ह बँक. माधवपुरा कोऑपरेटिव्ह बँक ही बँक घोटाळे आणि भ्रष्टाचाराबद्दल अलीकडच्या काळामध्ये बदनाम झालेली आहे. आणि त्या बँकेचं कर्ज किंवा त्या बँकेचे घोटाळे अंधारात ढकलण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी त्यांनी हा सगळा घाट घातलेला आहे. ती बँकसुद्धा त्याच्यामध्ये विलीन केली, त्या बँकेला नेतृत्व दिलेलं आहे त्यांनी. आता ज्या अनेक बँका आहेत नागरी सहकारी बँका, त्यांची येणी बाकी आहे. कर्जाचे असतील, काही लिक्विडेशनचे असतील. त्याचा आता काय होणार, त्यांच्या प्रॉपर्ट्यांचं काय होणार? या सगळ्या प्रॉपर्ट्या अमित शहानी नवीन केलेल्या या कंपनीशी जोडल्या गेल्या. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत, त्यानंतर जी अपेक्स बँक आहे, या सगळ्यांचं अस्तित्व अमित शहानी नष्ट करून महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकेची चळवळ, कोऑपरेटिव्ह बँकेची चळवळ आणि अस्तित्व जवळजवळ संपवलेलं आहे. आणि अमित शहा त्या बँकेचे किंवा त्या संघटनेचे बादशाह झालेले आहेत.
या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिकडे होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तिकडे होते. त्यांना हा विषय कळून यायचा आश्चर्य वाटतं. राज्याचे सहकार मंत्री, सहकार क्षेत्रातले लोक या महाराष्ट्रामध्ये नागरी सहकारी बँकांच्या अस्तित्वावर अशा प्रकारे संकट येत असताना ते काय करत होते आणि त्यांनी एवढी मोठी आपल्या राज्याची संपत्ती ही अमित शहाना सहज का गिळू दिली, हे फार मोठं रहस्य आहे. किंबहुना अमित शहा जाता जाता मोठा हात मारण्याचा प्रयत्न करतायत. मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी मी अमित शहाना पत्र लिहिलं आहे की तुम्ही महाराष्ट्रातील सहकार चळवळ आणि सहकारी बँकांचे जाळे मोडून काढण्याचं कारस्थान रचलेलं आहे. हे आपल्या ताज्या कृतीवरून स्पष्ट दिसते. आणि हा जो भ्रष्टाचार त्यांनी केला ही एक प्रकारची मनमानी आहे. महाराष्ट्राला पूर्णपणे कंगाल करायचं. सहकार क्षेत्र आणि सहकार चळवळी महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्राचे साखर कारखानदार त्यांनी आपल्या पक्षात घेतले जबरदस्तीनं. अनेक कारखाने बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मर्जीतल्याच बँकांना निधी दिला जातो चालवण्यासाठी. जे त्यांच्याबरोबर नाहीत त्यांना नोटिसा पाठवल्या जातात. आता जी सहकारी बँकांचं अस्तित्व आहे नागरी बँकांचं, त्या एकत्र करून त्याचाही घास अजगराप्रमाणे गिळला जातोय. मग महाराष्ट्रानं करायचं, महाराष्ट्रानं गुजरातच्या दारामध्ये भीक मागायला उभं राहायचं का? अमित शहाच्या दारात कटोरा घेऊन उभं राहायचं? हा गंभीर विषय जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळत नसेल आणि ह्या निर्णयाचं ते आणि त्यांचे उपमुख्यमंत्री बिंडो झांजा वाजवून स्वागत करत असतील तर बाळासाहेब ठाकरेंचा कोणता विचार तुम्ही पुढे घेऊन चाललेला आहात मिस्टर मिंधे, हे सांगा ना. ज्या पद्धतीनं तुम्ही अमित शहाचे बूट चाटताय महाराष्ट्र विरोधी निर्णयासाठी, ही गोष्ट गंभीर आहे या राज्यासाठी. हा विषय लोकांपर्यंत पोचावा म्हणून मी त्यांना मराठीमध्ये पत्र लिहिलं. इंग्लिशमध्ये त्यांना पाठवतो पुराव्यासह की कसं कसं नुकसान होतं आहे महाराष्ट्राचं. हजारो लोक यात काम करत आहेत. अनेकांची रोजीरोटी या चळवळीवरती अवलंबून आहे. आमचे अनेक या क्षेत्रातले कार्यकर्ते उत्तम काम करत आहेत नागरी सहकारी बँकांच्या संदर्भात. पण अमित शहानी ही सगळी चळवळ एका नॉन फिनान्शियल नॉन बँकिंग संस्थेकडे, नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी NBFC बरं का, ज्याचा सहकार क्षेत्राशी कोणताही संबंध नाही, अशा एका कंपनीच्या घशात घालून ते दिल्लीला गेले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि डेप्युटी CM हे तिथे त्यांच्या कार्यक्रमाला टाळ्या वाजवत बसले. वा वा किती महान निर्णय, वा वा किती महान निर्णय. पण हा महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा, बँकिंग चळवळीचा, धनंजयराव गाडगीळ वगैरे लोकांनी जे सुरू केलं काम, त्यांचं अस्तित्व संपवणारा हा निर्णय आहे. ज्यांनी हा निर्णय घेतला म्हणजे अमित शहा त्या खात्याचे सहकार मंत्री त्यांनाच तुम्ही उद्देशून पत्र लिहिता, तर तुम्ही या प्रकरणी न्यायाची अपेक्षा नाही बघा, माझं काम आहे. राष्ट्रपतींच्या निदर्शनास हा प्रकार आणला नाही, अमित शहाना असं वाटतं की मांजर डोळे मिटून दूध पिते आणि त्यांनी केलेला हा प्रकार महाराष्ट्रावर अन्यायाच्या कोणाच्या लक्षात आला नाही. त्याने हा जो प्रकार केला आहे महाराष्ट्रावर अन्याय करण्याचा, त्यांना असं वाटलं की हा गुन्हा पचला आणि त्याच्यामुळे ते तोंडाला लागलेलं रक्त, ओठाला लागलेलं रक्त चाटत परत दिल्लीत गेले. पण हा पचलेला नाही. या क्षेत्रातले 100वर प्रमुख लोक मला आतापर्यंत भेटले आणि त्याने सांगितलं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांसाठी. आणि त्यानंतर मी याच्यात थोडा अभ्यास केला. हे माझं क्षेत्र जरी नसलं तरी हा महाराष्ट्रावर अन्याय आहे हे जेव्हा मला पटलं तेव्हा मी त्यांना एक पत्र लिहिलं आहे. आता मी दिल्लीत जाईन. हे जे बिल मंजूर झालं आहे त्याच्यावर थोडा माझा अभ्यास सुरू आहे की किती राज्यांना अशा प्रकारचा फटका बसला आहे. सर्व काही गुजरातच्या घशात घालण्याचा हा प्रकार. माधवपुरा बँकेचा इतिहास तुम्ही समजून घ्या. ही बँक किती कर्जात बुडाली आहे, या बँकेनं काय घोटाळे केलेले आहेत, या बँकेचं अस्तित्व काय आहे. फक्त ही लाडकी बँक अमित शहांची आहे आणि त्या बँकेला ताकद देण्यासाठी बरं का ही जी आहे बघा. आणि मुळात ज्या शारदा सदनमधला बँकेचा ताबा घेतला अपेक्स बँक महाराष्ट्रातली,
त्याच बँकेलाच माधवपुरा बँकेकडून कोट्यवधी रुपये येणार. आता बुडाले ते. माधवपुरा बँकेकडून ह्याच आपल्या बँकेला महाराष्ट्राच्या कोट्यवधी रुपये येणार. हे असे प्रकार चिंदी चोरीचे म्हणा, महाराष्ट्रातून लूटमारीचे म्हणा, सातत्याने सुरू आहेत. आणि या लूटमारीच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असतात, राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित असतात. आणि उपमुख्यमंत्री म्हणतात, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेत आहोत, महाराष्ट्र लुटण्याचा विचार आणि त्या लुटीला पाठिंबा देण्याचा विचार. काय कळतं काय या राज्याचं उपमुख्यमंत्र्यांना हा विषय काय आहे तो? आणि सीएमला तरी कळतो का की इथे येऊन तुमच्या समोर अमित शहानी महाराष्ट्राचा किती मोठा नुकसान करून गेले आहेत महाराष्ट्राचं.